यार बघ ना विकी कौशल कसला दिसतोय. काश माझं नाव कटरीना असतं. ह्यांनी असं लग्न केलं ना, मी सुद्धा तसंच लग्न करणार आहे. तिचे फोटो बघ ना, किती गोड हसतायत. पण लग्नात असं एवढं कोण हसतं? नाही म्हणजे असं मंत्राऐवजी असं हसायला येईल असे चुटकुले सांगणारे गुरुजी कुठून आणू? नाही म्हणजे असं काहीतरी एजन्सी असेलच ना, जिथे असे गुरुजी मिळत असतील. मी असंच लग्न करणार आहे, ठरलं माझं. यार सावी, तू अशी शांत का बसलीयस? बोल काहीतरी. तू माझ्या लग्नाचं टेन्शन वगैरे घेतलंयस का? चिल्ला ग वेडे. मी असं एवढं महाग लग्न नाही करणार आहे. पण तुला नाचावं लागेल हा. मी शिकवेन तुला डान्स. यार असं तोंड पाडून नको ना बसू. तू तुझ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर यावी म्हणूनच तर एवढं मी बडबडतीये. लहान मुलांना शिकवणारी शिक्षिका झालीस तू. म्हणून का तू असं स्वतःमधलं लहान मूल विसरून जायचं? मला माहिती आहे अगं तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स. पण प्रॉब्लेम्स तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतात ना. म्हणून का असं, माझी आजी म्हणायची, झाडाला पण काहीतरी प्रॉब्लेम्स असेलच ना, पण वारा आल्यावर ते सुद्धा त्याच्यासोबत डोलतातच की. ये होईना बार. मला कशाला थँक्यू म्हणतेस? हे मी नाही, माझी आजी म्हणायची. आणि असं आपलं हे झाड बघितलं म्हणून मला आठवलं. बाकी या वाक्याचा अर्थ काय असेल मला काय माहित नाही ग. काय असेल अर्थ? तू अशी असतेस का? सांग ना. कुठे निघालीस? थांब अगं, मी पण येते.